नमस्कार, मी ज्ञानदा कदम. नमस्कार, मी अश्विन बापट आणि एबीपी माझाच्या मेगा न्यूज रूम मध्ये आता आम्ही प्रवेश करतोय. आज आहे महानिकालाचा दिवस, महापालिकांचं महाकव्हरेज तुम्ही बघताय. काल मतदान झालं, आज मतमोजणीचा दिवस, महानिकालाचा दिवस आणि ज्ञानदा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आज पणाला लागली. अर्थात अश्विन, आणि ही महानगरपालिकेची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची म्हणावी लागेल. तब्बल 9 वर्षानं राज्यात पार पडलेल्या या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या निवडणुकांचे निकाल सकाळी 10 वाजल्यापासून अचूक, वेगवान, सुपरफास्ट पद्धतीनं एबीपी माझाच्या मेगा न्यूजरूम मधनं आणि मेगा स्टुडिओ मधनं आपण बघू शकणार आहात. ही सगळी न्यूजरूम कशी सजली आहे, कशी सज्ज झालेली आहे ते आपण आपल्या प्रेक्षकांना अर्थातच सांगणार आहोत. आणि या निवडणुकीमध्ये जसं तू म्हणालास तशी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा स्वाभाविकपणे पडायला लागली. त्यामध्ये ठाकरे बंधू आहेत, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, भाजप आहे, एकनाथ शिंदे सुद्धा आहेत. नक्कीच अनेक दिग्गज जसं आता आम्ही नावं घेतली त्यांची तर प्रतिष्ठा पणाला लागलेलीच आहे. मात्र या निकालावर ज्ञानदा खऱ्या अर्थाने पुढचं राज्यातलं समीकरण काय असणार हे देखील कदाचित अवलंबून असेल. अनेक मुद्दे गाजलेले होते, ज्याच्यामध्ये अर्थातच पैसे वाटपाचा प्रकार, त्याच्यानंतर ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी, त्याच्यानंतर काल एक प्रकार नव्याने समोर आला ते म्हणजे बोटाला लागलेली शाई पुसली जाते. अनेक मुद्दे होते, अनेक प्रकार होते, अनेक आरोप प्रत्यारोप झालेले होते. आणि त्याच्यानंतर या सगळ्यानंतर अर्थातच समोर काय आलं तर कालचा एक्झिट पोलचे आकडे. हो, कालचे एक्झिट पोलचे आकडे इंटरेस्टिंग म्हणावे लागतील. कालच्या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार गेली 25 वर्षांची जी मुंबई महानगरपालिकेतली सत्ता आहे ठाकरेंची, त्या सत्तेला मात्र धक्का लागतोय. भाजप आणि शिवसेना ही महायुती तिथे सत्ता स्थापन करेल असा अंदाज आहे. या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण आपल्या एक्सपर्ट गेस्ट सोबत, एक मोठं पॅनल आहे, तज्ज्ञांचं पॅनल आहे, विश्लेषक आहेत, पत्रकार आहेत, अर्थात एबीपी माझाची सगळी टीम आहे संपूर्ण महाराष्ट्रातली. मला वाटतं आपण आज निकाल कसा सांगणार आहोत अश्विन, ते आपण आपल्या प्रेक्षकांना आधी एक्सप्लेन करूयात की हा स्टुडिओ नेमका कसा आहे, निकाल कसा बघता येणार आहे. अश्विन, खरंय तर हा आपला मेगा कव्हरेज आपल्या इकडे असणार आहे. आणि जसं आता ज्ञानदाने सांगितलं, पॅनल असणार आहे, दिग्गज, सगळी दिग्गज मंडळी आहेत, राजकीय विश्लेषक आहेत, मोठमोठी नेते मंडळी आपल्याकडे असणार आहेत जी या निकालाचं विश्लेषण करतील. आणि ही मेगा न्यूज रूम आमची आता सज्ज आहे, आमची पूर्ण टीम सज्ज आहे. दिवसभर हे महाकव्हरेज तुम्ही बघणार आहात. आणि जर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनकडे पण एक नजर मारली तर टीव्ही स्क्रीनवर देखील कशा प्रकारे निकाल आम्ही आपल्याला सांगणार आहोत हे आपल्याला दाखवायचं आहे. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्या गेस्टचं आपण स्वागत करूया ना. अगदी, आणि ढोल ताशांचा गजर सुद्धा होणार आहे, म्हणजे जो जो उमेदवार निवडून येईल. दिवसभर हा आवाज सगळ्यांच्या कानामध्ये घुमत राहणार आहे. जसे निकाल येतील तसे अर्थातच म्हणजे कार्यकर्ते असतील, राजकीय पक्षाचे नेते असतील, सगळ्यांचा उत्साह आपल्याला बघायला मिळणार. आणि तू जसं मगाशी म्हणालास तसं की आपण टॅली सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना खूप सोप्या पद्धतीनं, अचूक आणि वेगवान पद्धतीने एबीपी माझा निकाल सांगणार आहे. तो निकाल तुम्हाला कसा बघता येईल ते मी आणि अश्विन सांगतो. सगळ्यात वरती टेलिव्हिजन स्क्रीनच्या तुम्हाला जे चौकोन दिसत आहेत, जी टॅली दिसते ती फक्त मुंबईची टॅली आहे. आता मुंबई महत्त्वाची का, तर केवळ राज्यातली आणि देशातली नाही, तर आशियातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, सगळ्यात मोठी महानगरपालिका. मुंबई अर्थातच देशाची आर्थिक राजधानी, आपल्या राज्याची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईची टॅली अगदी सुटसुटीत पद्धतीनं तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनच्या वरच्या बाजूला पाहायला मिळेल. आणि बरेचसे पक्ष झालेले आहेत, उमेदवार कोण कोणासोबत लढतात त्याचं तर कन्फ्युजन आहे. पण अश्विन, बाकीची टॅली सुद्धा अर्थात आपण आपल्या प्रेक्षकांना, खरं आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण जर बघितलं तर डावीकडे आणि उजवीकडे म्हणजे एकीकडे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र, तिकडे देखील अर्थातच ज्ञानदा अनेक महत्त्वाच्या महापालिका आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, जिकडे गिरीश महाजनांनी जोर लावलेला होता, कुंभमेळा अगदी काही महिन्यांवर येऊ घातलाय, त्यामुळे तिकडे त्यांची प्रतिष्ठा पण आलाय. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर, पुणे, पुण्यामध्ये खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवड अजित पवारांनी जोर लावलेला होता. तर अजित पवार विरुद्ध भाजप अशी ती लढाई आहे. तिकडे देखील नेमकं काय होतं आपण बघणार आहोत. तर ती या साईडला आपण बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भ, तिकडेही खूप इंटरेस्टिंग फाईट्स आहेत.
अगदी बरोबर आहे. टेलिव्हिजन स्क्रीनच्या दोन्ही बाजूला आपल्याला राज्यभराच्या निवडणुका आहेत, 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि टेलिव्हिजन स्क्रीनच्या खालच्या बाजूला तुम्हाला जी पट्टी दिसते ती MMR रिजनसाठीची आहे. कारण मुंबई वगळता 8 महानगरपालिका या MMR रिजनमध्ये येतात. त्यामुळे मुंबईत काय होत आहे, टेलिव्हिजन स्क्रीनच्या वरच्या बाजूला दिसणार आहे. मुंबईच्या आसपासच्या महानगरपालिकांमध्ये काय होत आहे हे टेलिव्हिजन स्क्रीनच्या खालच्या पट्टीमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि उर्वरित महानगरपालिका राज्यभरातल्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणच्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि अर्थात आपलं एक्सपर्ट पॅनल आहे, तर आपण पॅनलला इंट्रोड्यूस करूयात. ABP माझाच्या संपादिका सरिता कौशिक आहेत. गुड मॉर्निंग मॅडम, स्वागत आहे. खूप मोठा दिवस आहे सगळ्यांसाठी, महापालिकेसाठी आणि राजकीय नेत्यांसाठी सुद्धा. त्याचबरोबर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयू भटकर आहेत, अवधूत वाघ आहेत भाजपचे प्रवक्ते, कपिल ढोके काँग्रेसचे प्रवक्ते थोड्याच वेळात येतील, महेश चव्हाण आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत, जयेश माणी सुद्धा आहेत, थोड्याच वेळात संजय भोकरे येतील, सुनील तांबे आपल्यासोबत आहेत, अभिजित ब्रह्मनाथकर येतील, ज्योती वाघमारे सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मी सगळ्यात आधी अर्थात सरिता मॅडमकडे जाते. महानगरपालिकेच्या निवडणुका 9 वर्षांनी पार पडतात आणि या सगळ्या काळात देशातली, राज्यातली खास करून आपल्या राजकीय समीकरणं बरीचशी बदललेली आहेत. तर आत्ताचं हे राजकीय चित्र गेल्या काही वर्षातलं पाहता काय अंदाज वाटतोय, काय होईल असा तुमचा अंदाज आहे? एकंदरीत जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की केंद्रात खरं तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. मात्र स्थानिक समीकरणं ही नेहमी वेगळी असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कल हा राज्य किंवा केंद्राप्रमाणेच यावा असंही नसतं. 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे मुंबईची समीकरणं, मुंबईची फाईट, मुंबईत कोण कोणाबरोबर आहे हे कोल्हापूरपेक्षा वेगळं आहे. कोल्हापूरमध्ये जे काय होतं आहे ते जर आपण बघितलं तर पुण्यापेक्षा किंवा पिंपरी चिंचवडपेक्षा प्रचंड वेगळं आहे आणि नागपूर हे ह्या सगळ्यापेक्षाही वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सारखंच काहीतरी निकाल येईल अशी शक्यता असावी असं वाटत नाही. पण आपण बघितलंय की काल आपण पोल ऑफ पोल्स दाखवले आणि एकंदरीत एक्झिट पोल्सचा कल हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचा मित्रपक्ष जो जवळजवळ सगळीकडे हा शिंदे म्हणजे शिवसेना आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सध्या तरी आहे असं आपण बघतोय. आता एक महत्त्वाची गोष्ट जी तू म्हटली ती ही आहे की 9 वर्ष झाले, त्यामुळे अनेक जे तरुण कार्यकर्ते होते ते मध्यमवयीन झालेले आहेत, अनेक लोक जे मध्यमवयीन होते ते थोडे जास्त वयस्क झाले. त्यामुळे ही जी फाईट आपण बघितली ना, ही परत निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही. त्या दृष्टिकोनातून ही फाईट कुठंतरी महाराष्ट्रात होताना आपण बघितली. अर्थात. आणि आपल्याला विचारायचं सर, एक्झिट पोलचे जे निकाल आले त्याच्याबद्दल बरीचशी चर्चा झाली. एक्झिट पोल असं दर्शवत आहे की बहुतांश ठिकाणी भाजप किंवा महायुती यांची सत्ता प्रस्थापित होण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलच्या आत्तापर्यंतच्या आकड्यांबद्दल तुमची टिप्पणी काय? बऱ्याच प्रमाणात एक्झिट पोलचे जे आहेत त्याला आपण ठोकताळे म्हणतो आणि मला असं वाटतं की हे ठोकताळे त्या परिस्थितीवरती त्या संदर्भानुसार जे काही राजकीय घडामोडी घडत असतात त्यानुसार आहे. जसं आता कौशिक मॅडम म्हणाल्यात त्यांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे की केंद्रात जरी सत्तारूढ पक्ष वेगळा असला तरी तीच समीकरणं राज्यात आणि विशेष करून जर महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचा विचार केला तर मुंबईवरती सगळ्यांचाच फोकस आहे. आत्ताचं राज्याचं आणि मुंबईचं समीकरण पाहिलं तर शिवसेना आणि मनसे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. राज्यात जी महायुती आहे ती महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार. तर अजितदादा पवार हे स्वतः पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा पवार गट म्हणून तिथे निवडणूक होत्या. ते या सगळ्यांचा विचार करता मतांची विभागणी निश्चितपणे होईल. पण जे काही एक्झिट पोल या ठिकाणी जाहीर झालेत तेही विचारात घेणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की ठामपणं जोपर्यंत पहिल्या राऊंडचा कल येत नाही तोपर्यंत ठामपणं आपण त्याच्यावरती निश्चित भाष्य करणं म्हणजे ते ज्योतिषासारखं भाष्य करण्यासारखं होईल. काही बरोबर आहे. कारण 10 वाजल्यानंतर खरं तर कल म्हणा किंवा निकाल म्हणा. अश्विन, बाकी काही प्रवक्ते आणि पक्षाचे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. हो, एक्झिट पोलचे आकडे जसे आलेत आपण ॲडव्हान्टेज बीजेपी असं सध्या तरी दिसतंय एक्झिट पोलमध्ये. आपण विचारूया एक्झिट पोलचे आकडे बघून काय वाटतंय, सध्या ॲडव्हान्टेज आहे पूर्णपणे? एक्झिट पोलचे आकडे येण्याआधीच आम्ही ॲडव्हान्टेजमध्ये होतो, कारण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली विकास कामं
आणि महाराष्ट्रामध्ये सर्वांना स्वतःच्या डोळ्यांनी दिसत असलेली आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली विकास कामं महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसमोर आहेत. मुंबईचा विचार केला असता मुंबईमध्ये आता वाढणारं मेट्रोचं जाळं असो किंवा समुद्री महामार्ग असो, मुंबईमध्ये BDD चाळी असो किंवा इतर सर्व गोष्टी असो, ज्या आपल्याला दिसत आहेत त्या सर्वसामान्य माणसांना पण दिसत आहेत. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत नुसतं मुंबईच नव्हे तर मुंबई आणि आत्ताच आपल्याला जसं सांगण्यात आलं आहे एकूण 9 महानगरपालिका या MMRDA क्षेत्रामध्ये येतात, मुंबईच्या नक्कीच. आजूबाजूला येतात. हो. तर त्या आणि इतर महानगरपालिकांचे निकाल सुद्धा हे ट्रिपल इंजिन या डबल इंजिनना लावण्याच्या बरोबरीचेच असतील बरं. असं आम्हाला पूर्वीपासून वाटत होतं. ठीक. मला असं मला वाटतं आशावाद वाटतो तो इतर पक्षांना सुद्धा वाटतो आहे का तुमच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत, हे सुद्धा आपण विचारूया. पण आपले प्रतिनिधी ज्यांनी ग्राउंडवरती राहून या संपूर्ण निवडणुकांमध्ये काम केलं आहे, सर गुड मॉर्निंग, बसा तुम्ही. ज्यांनी संपूर्ण रिपोर्टिंग ग्राउंड फील्डवरती राहून केलेलं आहे, ज्यांनी अंदाज घेतला आहे की मतदारांनी नेमकं मत कुणाला दिलं असावं आणि काय काय घडलं असावं, तर मिकी घाई पुण्यातनं आपल्यासोबत आहेत, रजत वशिष्ठ नागपूरमधनं आहेत आणि यजमानीसुद्धा आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी आपण पुण्यात जाऊयात, कारण पुण्यामध्ये तुल्यबळ लढती होत आहेत आणि एक प्रकारे भाजप राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार असा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. मिकी गुड मॉर्निंग, सगळ्यांनाच गुड मॉर्निंग. खरं तर पुण्याची परिस्थिती किंवा पुण्याचं सध्याचं चित्र वातावरण कसं आहे, मुंबई पाठोपाठ सगळ्यांना उत्सुकता आहे पुण्यात काय होणार, कारण पवारही एकत्र आलेत पुण्यामध्ये. ज्ञानदा, अगदी जर आपण पुण्यामध्ये बघितलं तर अजित पवारांनी या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र घेत त्यांची संपूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावलेली आहे. तर भाजपचे दुसऱ्या बाजूला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी त्यांनी आपली पूर्ण ताकद लावलेली आहे. खरं तर पुण्यामध्ये दादागिरी राहते का अण्णागिरी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्याचवेळी जर आपण काल पुण्यामध्ये बघितलं तर जवळपास 52.42% या ठिकाणी मतदान झालेलं आहे. पुणेकर नेहमीच इतरांना संदेश देत असतात की मतदान करा, मात्र पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर मतदानाचा टक्का हा घटताना दिसतोय. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जवळपास 56-57% मतदान झालेलं होतं. त्या तुलनेत यावर्षी जर आपण बघितलं तर या निवडणुकीत फक्त 52.42% मतदान या ठिकाणी झालेलं आहे. आणि मतदानाला आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने सुरुवात झालेली होती, अनेक गोंधळ या ठिकाणी झाले, EVM मशीन्स बंद पडले, काही ठिकाणी पैसे वाटत होते, तर थेट जे उमेदवार आहेत ते एकमेकांना त्या ठिकाणी भिडलेत, अशी देखील परिस्थिती पुण्यामध्ये पाहायला मिळाली होती. मात्र आज जर आपण बघितलं तर मतदानासाठी पुण्यामध्ये जे 165 जागा आहेत त्यासाठी 41 प्रभाग आहेत आणि मतदान पुण्यामध्ये 15 ठिकाणी होणार आहेत. वेगवेगळे 15 ठिकाणी या सगळ्या प्रभागांचं मतदान होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून तयारी जय्यत करण्यात आलेली आहे. 10च्या सुमारास सुरुवातीला बॅलेट मतदान या ठिकाणी मोजलं जाईल. मात्र त्याच वेळी जर आपण बघितलं तर अजित पवारांनी सुद्धा या ठिकाणी की 10 वाजता जेव्हा पेट्या उघडतील, EVM उघडतील, तेव्हा नेमकं काय होणार. खरं. आणि आपल्याला आपले आणखी 2 प्रतिनिधी आहेत, त्यांच्याबरोबरही संवाद साधायचा आहे. अजय आणि रजत देखील आपल्यासोबत आहे, पण एक छोटासा ब्रेक आम्ही घेतो. इकडे महाकवरेज दिवसभर सुरू राहणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.